गॅस टाकीच्या नळीचा अचानक स्फोट होऊन आग लागल्याची घटना कोपरगावात घडली आहे. कोपरगाव शहरातल्या महात्मा गांधी चौक येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ असलेल्या हलवाई वडा सेंटरमध्ये गॅस टाकीच्या नळीचा अचानक स्फोट होऊन आग लागल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत नितीन हलवाई हा तरुण भाजून जखमी झाला असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित हलवाई वडा सेंटरमध्ये नेहमीप्रमाणे वडे तयार करण्याचं काम सुरू असताना शेगडीला जोडलेल्या गॅस टाकीची नळी अतिगरम होऊन लीक झाली. गॅस बाहेर पडताच त्यानं पेट घेत मोठ्या आवाजामध्ये स्फोट झाला. स्फोटानंतर काही क्षणातच आगीनं उग्ररूप धारण केलं होतं. या आगीची झळ बसूनही नितीन हलवाई यानं प्रसंगावधान राखत तात्काळ गॅस टाकीचा कॉक बंद केला. त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. त्याच्या तत्परतेमुळे आग अधिक भडकण्यापासून रोखली गेली आहे. आवाज होताच परिसरातील नागरिकांनीही घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यास सुरुवात केली. दुकानातील फडक्याला आग लागलेली असताना मुकुंद जाधव या तरुणानं धाडस दाखवत ते पेटतं फडकं बाहेर काढलं. त्यानंतर नागरिकांनी गॅस टाक्या सुरक्षित बाहेर काढून आग आटोक्यात आणली. दरम्यान कोपरगाव नगर परिषद यांच्या अग्निशमक दलाला तातडीनं पाचारण करण्यात आलं. अग्निशमक दल घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच सदर आग नियंत्रणात आली होती. पोलीस प्रशासनही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेमध्ये काही काळ परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. महात्मा गांधी चौक परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. प्रत्यक्षदर्शींनी याविषयी अधिक सांगितलं. तुम्ही प्रत्यक्षदर्शी होतात. या ठिकाणी ज्यावेळेस भट्टी चालू होती त्यावेळेस थोडंसे हिटच्या याच्यानी ती जी नळी ती लीक झाली. तिचं ते प्रेशरमुळे तिचा आवाज झाला. आवाज इतका मोठ्या प्रमाणात झाला त्यामुळे ते आजूबाजूचे सगळे परिसरात एकदम भयभीत वातावरण झालं. बाकी नुकसान वगैरे काही नाही. थोडंसं भट्टीजवळ असणाऱ्या मुलाला थोडीशी जखम झाली. बाकी विशेष काही नाही. दवाखान्यात नेले. काय नाव आहे जखमीचं? प्रथमेश नितीन हलवाई. मोठ्याच प्रमाणात स्फोट होता. जाळ वगैरे कसं होता? नाही, जाळ वगैरे काही नव्हता. थोडासा नॉर्मली ते कापड पेटलेलं होतं. बाकी फक्त तो नळीचा ब्लास्ट जोरात होता. बाकी टाकीला काही प्रॉब्लेम नाही. टाकी लगेच आम्ही स्वतः आमच्या हाताने काढून बाहेर ठेवलं आहे. कुठल्याही प्रकारचे कुठली जास्त हानी झालेली नाही. दरम्यान प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे. एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव.